श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मे मध्ये बनणार लक्ष्मी नारायण राजयोग. या 4 राशींचा सुरू होणार गोल्डन टाईम. मोठ्या ऑफरसह होणार तगडी कमाई. ज्योतिषशास्त्रानुसार पुढचा महिना अत्यंत खास ठरणार आहे. मे मध्ये अत्यंत शुभ असा लक्ष्मी नारायण राजयोग बनणार आहे, ज्याचा प्रभाव काही राशींवर पडणार असून या राशींच्या लोकांना जबरदस्त फायदा होणार आहे. ग्रहांची युती मानवी जीवनावर खोलवर परिणाम करत असते. येत्या 29 मे 2026 रोजी आकाश मंडळात एक अत्यंत शुभ आणि शक्तिशाली योग निर्माण होत आहे, ज्याला लक्ष्मीनारायण राजयोग असे संबोधले जाते. जेव्हा धनाचा कारक शुक्र आणि बुद्धीचा कारक बुध एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा हा राजयोग तयार होतो. 14 मे रोजी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर 29 मे रोजी बुध देखील याच राशीत विराजमान होईल. या दुर्मिळ युतीमुळे 4 राशींच्या जातकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत आणि करिअरमध्ये मोठी भरभराट होणार आहे. बुध हा व्यापार आणि संवादाचा स्वामी आहे, तर शुक्र हा सुख, समृद्धी आणि वैभवाचा प्रतीक आहे. या 2 ग्रहांच्या मिलनामुळे व्यक्तीच्या निर्णय क्षमतेत वाढ होते आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. विशेषतः कला, माध्यम आणि व्यवसाय क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ गोल्डन पिरियड ठरेल. तर चला सविस्तर बघूया त्या 4 भाग्यशाली राशींबद्दल. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे मिथुन राशी. व्यक्तिमत्वात सुधार आणि धनलाभ. हा राजयोग तुमच्याच राशीत तयार होत असल्याने याचा सर्वाधिक फायदा तुम्हाला मिळेल. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि समाजात मान सन्मान वाढेल. भागीदारीत केलेल्या व्यवसायातून बंपर कमाई होईल आणि रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 11 मे नंतर तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर परत मिळू शकतात. पैशाच्या मूल्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. तुमच्या कमाईतील सर्वात मोठा हिस्सा नेहमी वाचवून ठेवला पाहिजे. ही फक्त एक सवय नाही, तर सुरक्षा कवच आहे. जीवनात कठीण काळ कधी येईल हे कोणी सांगू शकत नाही. अशा वेळी केलेली बचतच उपयोगी ठरते. आजच्या काळात तुम्ही त्याला आपत्कालीन बचत समजू शकता. तुमचे उत्पन्न कमी असो किंवा जास्त, प्रत्येक महिन्याला थोडे थोडे पैसे वाचवणे हीच आर्थिक स्थैर्याचा पाया आहे. पैसा फक्त कमावण्याची गोष्ट नाही, तर तो सांभाळणे देखील एक कला आहे. जो व्यक्ती धनसंपत्तीचा सन्मान करतो तोच दीर्घकाळापर्यंत तो पैसा टिकवू शकतो. याचा अर्थ आहे की बजेट तयार करणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि अनावश्यक गोष्टींच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये निष्काळजीपणा मोठ्या आर्थिक नुकसानाचे कारण ठरू शकते. एकाच स्रोतावर अवलंबून राहणे धोकादायक आहे. जर तो स्रोत काही कारणास्तव बंद झाला तर संपूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडून पडू शकते. आजच्या काळात ही गोष्ट आणखीन अहम आहे. फ्रीलान्सिंग, अर्धवेळ कामात गुंतवणूक करून तुम्ही तुमची कौशल्य वाढवू शकता आणि उत्पन्नाचे अतिरिक्त मार्ग निर्माण करू शकता. उत्पन्नाचे अनेक स्रोत तुम्हाला केवळ सुरक्षितच करत नाहीत, तर तुमची जलद वाढ होण्यासही मदत करतात. ज्ञान ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे. पैसा कधीही संपत नाही, पण ज्ञान तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची शक्ती देते. नवीन कौशल्य शिकणे, स्वतःला अद्ययावत ठेवणे आणि बदलत्या काळासोबत वाटचाल करणे या सर्व गोष्टी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतात. वैशाख पौर्णिमेला होणारे हे चंद्राचे स्वाती नक्षत्रातील गोचर या राशीच्या लोकांना शुभ ठरू शकते. त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यामुळे मन शांत राहील, कुटुंबांसह चांगला वेळ घालवता येईल, मोठे यश मिळवता येईल आणि व्यावसायिक निर्णय घेता येतील. यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. या काळात
कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावंडांबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल. अचानक धनलाभ होतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. या काळात सुखसुविधा आणि ऐशो आराम वाढण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या लाभदायक संधी मिळू शकतात, मात्र खर्चही वाढू शकतो. त्यामुळे बजेट नियोजन महत्त्वाचे ठरेल. परदेशाशी संबंधित कामे, प्रवास, आयात निर्यात किंवा विजाशी संबंधित बाबींमध्ये प्रगती होऊ शकते. कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि जीवनात आरामदायी वातावरण तयार होऊ शकते. मिथुन राशीच्या व्यक्तींना शनी जयंतीचा दिवस खूपच लाभकारी ठरेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त राहाल. आयुष्यात आनंद असेल. हे गोचर अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल. सुखसोयी आणि ऐशो आरामात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील, परंतु या काळात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्हाला समाजात चांगला मान मिळेल. परदेशात ओळख असलेल्यांना काहीतरी नवीन करून पाहण्याची संधी देखील मिळू शकते. बुध गोचर होताच मिथुन राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा काळ सुरू होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल राहील. तुमची आर्थिक परिस्थितीही मजबूत होऊ शकते. मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचे भरणी नक्षत्रातील प्रवेश अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. तुमचा मानसन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच यावेळी तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा राजयोग नवीन ऊर्जा घेऊन येईल. आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय घेण्यात अधिक स्पष्टता येईल. कामात सुधारणा होईल आणि आर्थिक स्थितीही चांगली होण्याचे संकेत आहेत. हा काळ तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून ती साध्य करण्यासाठी योग्य आहे. गुंतवणूक आणि व्यवसायाच्या दृष्टीने मिथुन राशीच्या लोकांसाठी हा एक शुभ काळ आहे. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरतील, ज्यामुळे नवीन सौदे होऊ शकतात. डिजिटल आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष फायदा होऊ शकतो. त्यानंतर आहे कन्या राशी. करिअरमध्ये जबरदस्त प्रगती. कन्या राशीच्या 10व्या घरात हा योग बनत आहे, जे कर्माचे स्थान आहे. नोकरीमध्ये पदोन्नती आणि पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना या काळात मोठ्या कंपनीकडून ऑफर मिळू शकते. अनेक नवीन कल्पना मनात येतील. व्यवसाय योजनेवर काम सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. तुम्हाला उत्साह वाटेल आणि तुम्ही कामात चांगली कामगिरी कराल. या राशीचे लोक त्यांच्या करिअरबाबत महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. बुधाचे नक्षत्र गोचर कन्या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभ कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील.
आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल, मान सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. या राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्यवान ठरेल, कारण गुरुग्रह तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे. शिवाय गुरुग्रह तुमच्या राशीत उच्च स्थानी प्रवेश करेल. यामुळे आर्थिक लाभाच्या प्रबळ शक्यता निर्माण होतील. तुमचे भाग्य अधिक मजबूत होईल. नवीन लोकांशी भेटणे फायदेशीर ठरू शकते. तुमचा आत्मविश्वास लक्षणीयरित्या वाढेल आणि तुमच्या व्यवसायात नफा व विस्ताराच्या संधी निर्माण होतील. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा संकेत देतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी निर्माण होऊ शकतात. कला किंवा सर्जनशील क्षेत्रातील लोकांना मोठा फायदा होईल. प्रलंबित कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कायदेशीर बाबींमध्येही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. त्यामुळे भविष्याबद्दलची चिंता कमी होईल आणि मन शांत राहील. हे लोक स्वभावाने शांत आणि संयमी असतात. जीवनात संतुलन कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते. त्यांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी असते. त्यामुळे ते सहज इतरांना आकर्षित करतात. हे लोक फक्त पैसा कमावतात असे नाही, तर सुखसोयींचा आनंदही घेतात. नात्यांबद्दल त्यांची निष्ठा त्यांना चांगला माणूस बनवते. या राशीच्या लोकांवर भगवान विष्णूचीही विशेष कृपा असते. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. या आठवड्यात तुमच्या जीवनात आर्थिक वाढीची अनेक चिन्हे दिसतील, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात जाणवेल. याशिवाय या आठवड्यात तुमचे आरोग्य सुधारेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला दिला जातो. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील महिलांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमच्या जीवनात आनंद शांती नांदेल. या आठवड्याच्या अखेरीस तुमच्या करिअर आणि प्रेम जीवनात हळूहळू सुधारणा होईल. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. नवीन सरकारी योजनांचा लाभ घ्या. परदेशी प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. घरात लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाईल. तसेच घरातील वातावरण गोडवा राहील. कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग त्यांच्या मेहनतीचे फळ देईल. प्रलंबित कामे हळूहळू पूर्ण होऊ शकतात. आर्थिक समस्या कमी होतील. नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची विचार करण्याची क्षमता सुधारेल. तुम्हाला मानसिक संतुलनही जाणवेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमची प्रशंसा होईल. आर्थिक समस्या हळूहळू सुटतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कुटुंबात एखादा शुभ प्रसंग घडून आनंदी वातावरण निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि एकमेकांबद्दलची समज वाढेल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. तुम्ही व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुम्हाला एखादा मोठा करारही मिळू शकतो. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. त्यानंतर आहे तुळ राशी. नशिबाची पूर्ण साथ. तुमच्या राशीच्या 9व्या घरात हा योग तयार होत आहे. यामुळे तुमचे नशीब पालटणार असून प्रदेश प्रवासाचे योग येतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान सन्मान पदप्रतिष्ठा वाढेल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल.
धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. तूळ राशीसाठी शुक्र अष्टम भावात असल्यामुळे विपरीत राजयोग तयार होत आहे. या काळात अचानक धनलाभाचे संकेत मिळू शकतात. अडकलेले पैसे, सरकारी देयके किंवा जुनी गुंतवणूक परत मिळण्याची शक्यता वाढते. कला, विमा, मार्केटिंग किंवा जोखमीशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनपेक्षित लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन कुटुंबातील वातावरण अधिक सौहार्दपूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंबात शुभकार्ये, विवाह किंवा धार्मिक कार्यक्रम होण्याचे योग दिसू शकतात. व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल आणि समान कौशल्यामुळे कामांमध्ये यश मिळण्यास मदत होईल. शनी जयंतीचा दिवस तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र सध्या 8व्या घरात असून विपरीत राजयोग निर्माण करत आहे. याचा अर्थ असा की शुक्र 8व्या घराचा स्वामी असल्याने आणि आपल्या 7व्या डोळ्याने धनस्थानाकडे पाहत असल्याने तो तुमच्या धनप्राप्तीच्या संधी वाढवू शकतो. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण होतील. तुम्हाला भौतिक सुखसोयीचा आनंद मिळेल. विवाहातील अडथळे दूर होतील. गुरुचे हे गोचर तूळ राशीच्या लोकांसाठी छुपी संधी घेऊन येऊ शकते. या काळात तुम्ही कलाक्षेत्रात प्रगती करू शकता आणि समाजात चांगली प्रतिष्ठा मिळवू शकता. तुमचे आरोग्य संतुलित राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या करिअरमध्ये हळूहळू वाढ दिसून येईल. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचे गोचर खूप लाभकारी असेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात जमीन खरेदी करू शकता. कुटुंबात आनंद असेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. तुमच्या बोलण्याच्या आणि व्यक्तिमत्वाचा इतरांवर प्रभाव पडेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात लाभ मिळतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आणि नवीन संधी उपलब्ध होतील. हा काळ विद्यार्थ्यांसाठीही अनुकूल आहे. नातेसंबंध सुधारतील आणि तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा येईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. अनेक दिवसांपासून अडकलेली कामंही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. भावंडांकडून मदतीचा हात मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. अचानक धनलाभ होऊन भौतिक सुखाची प्राप्ती होईल. हा काळ तुमच्या नोकरी आणि करिअरसाठी अनुकूल ठरू शकतो. नोकरीच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. पदोन्नतीची शक्यता आहे. उत्पन्न आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची संधीही मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग सकारात्मक बदल घेऊन येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. त्यामुळे भविष्याबद्दलची चिंता कमी होईल आणि मन शांत राहील. केंद्रदृष्टी राजयोग
हा एक असा योग आहे जो योग्य प्रयत्न करणाऱ्यांसाठी यशाचे दरवाजे उघडू शकतो. मात्र प्रत्येकाचा अनुभव त्यांच्या कुंडली आणि कर्मांवर अवलंबून असतो. तरीही हा योग एक चांगली आणि सकारात्मक सुरुवात दर्शवतो. आणि त्यानंतर आहे धनुराशी. वैवाहिक सुख आणि भागीदारीत यश. धनुराशीच्या 7व्या घरात ही युती होत आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अत्यंत अनुकूल आहे. अचानक धनलाभ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम होईल. धनुराशीच्या व्यक्तींनाही बुध नक्षत्र पदगोचर फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबांसोबत प्रवास घडेल. धनुराशीसाठी शुक्राचा हा गोचर 6व्या भावात होत आहे. या काळात नोकरी, व्यवसाय आणि उत्पन्नाशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. अडचणींना संधीमध्ये बदलण्याची क्षमता वाढू शकते. शत्रुपक्ष कमकुवत होण्याची शक्यता असून कायदेशीर प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. विशेषतः वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना हा काळ अनुकूल ठरू शकतो. मित्र आणि सामाजिक संबंध अधिक दृढ होतील. अध्यात्म, साधना किंवा कला याकडेही झुकाव वाढू शकतो. मात्र आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नये. धनुराशीच्या लोकांना शनी जयंतीचा दिवस खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसेही मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जा. धनुराशीसाठी शुक्राचे गोचर त्यांच्या कुंडलीतील 6व्या घरात भ्रमण झालेले आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक परिस्थितीवर मालव्य आणि विपरीत राजयोगाचा खूप सकारात्मक परिणाम होईल. याशिवाय धनुराशीसाठी शुक्राची 12व्या घरावरील दृष्टी परदेश प्रवास, परदेशी रोजगार, परदेशी आर्थिक वाढ आणि नवीन संधी दर्शवते. धनुराशीसाठी त्यांच्या स्वामीचे 6व्या घरात असणे विपरीत राजयोगामुळे वाढलेल्या संधी दर्शवते. हा काळ धनुराशीसाठी महत्त्वपूर्ण यश घेऊन येऊ शकतो. गुरु हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे हे संक्रमण सकारात्मक परिणाम देईल. तुम्हाला अनेक इच्छित प्रवास करावे लागू शकतात. नवीन संधी मिळण्याची सकारात्मक चिन्हे आहे. परदेशाशी संबंधित प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण, करिअर आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. गुरुग्रहाच्या राशी परिवर्तनाने धनुराशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही
हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावंडांबरोबर चांगले क्षण व्यतीत करा. या काळात संतुलन आणि विकास या दोन्हींचा अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायाचा विस्तारही शक्यता आहे. कुटुंबात शांततापूर्ण आणि आनंदी वातावरण राहील आणि तुमचे निर्णय यशस्वी ठरतील. तुमचे प्रेम जीवनही पूर्वीपेक्षा अधिक गोड होईल. बुधाचा राशी बदल धनुराशीसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे करिअरच्या प्रगतीसाठी नवे मार्ग खुले होऊ शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांसाठीही हा काळ अनुकूल आहे. नवीन डील्स आणि भागीदारीतून फायदा होऊ शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त या काळात तुमची निर्णय क्षमता मजबूत होईल, ज्यामुळे तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊ शकाल. धनुराशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई वडील आणि तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. पदप्रतिष्ठेत वाढ होईल. जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अधिक गोड होतील. या काळात तुमचे नातेसंबंध अधिक गोड होऊ शकतात. तुमचे प्रेमजीवन सुधारेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासंबंधी चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायातील नफ्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. तुमच्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळू शकते. नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.